राज्य सरकार द्वारा घोषित किसान कर्ज माफी योजना में लगाई गई दबावपूर्ण शर्तों के खिलाफ अखिल भारतीय किसान सभा ने मुख्यमंत्री के नाम एक ज्ञापन सौंपा है। संगठन का आरोप है कि सरकार की गलत नीतियों और शर्तों के कारण लाखों पात्र किसान इस योजना के लाभ से वंचित हो रहे हैं। 2 लाख रुपए तक की कर्ज सीमा होने से राज्य के करीब 2,10,000 किसान कर्ज माफी से बाहर हो रहे हैं। प्राकृतिक आपदाओं और उपज का सही मूल्य न मिलने के कारण कर्ज बढ़ा है, इसलिए पूरी कर्ज माफी दी जाए। साल 2019 में कर्ज माफी का लाभ ले चुके और दोबारा कर्ज लेने वाले किसानों को इस बार बाहर रखना गलत है। साथ ही नियमित कर्ज चुकाने वाले किसानों को केवल 50,000 का इंसेंटिव देने के बजाय उनका भी पूरा कर्ज माफ किया जाए। शुगर वर्कर मार्केट कमेटी, कोऑपरेटिव बैंक, महावितरण, MIDC और ST कॉर्पोरेशन जैसी संस्थाओं के कर्मचारियों को भी कर्ज माफी का लाभ मिले। खाद बीज की समय पर उपलब्धता, बैंक खातों पर लगी रोक हटाना, डीजल पेट्रोल के दाम कम करना और नीट परीक्षा में गड़बड़ी को लेकर केंद्रीय शिक्षा मंत्री का इस्तीफा, यह प्रमुख मांगे रखी गई हैं। किसान सभा के पदाधिकारियों अनिल गायकवाड़, जितेंद्र कुमार चोपड़े, रामचंद्र भारसाकले, रमेश चंद्र शर्मा और अन्य साथियों ने चेतावनी दी है कि यदि ये मांगे जल्द पूरी नहीं हुई तो किसानों और मजदूरों को साथ लेकर एक तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। पूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेनं संताप व्यक्त केलेला आहे। प्रत्येक शासकीय कार्यालयावर आम्ही या जी.आरची आज होळी केलेली आहे। आज सरकारला आम्ही हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा दिलेला आहे की आज आम्ही तुमच्या धोरणाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे, हा जी.आर जाळलेला आहे। आज या जी.आर जाळण्याचा जो काही धसका महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंटने घेतलेला आहे, काल रात्री आमची ऑनलाईन एक किसान सभेची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता भरणे मामा यांना फोन केला। ते आपले कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी रात्री आमच्या किसान सभेच्या नेतृत्वासोबत चर्चा केली, त्यांच्याशी बोलणं केलं। रात्री 10:30-11च्या दरम्यान ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की उद्या म्हणजे मला असं म्हणता येईल उद्याची तारीख 10 वार गुरुवार 12 तारीख शुक्रवारी पुण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑफिसला किसान सभेच्या नेतृत्वासोबत कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक बैठक त्या ठिकाणी पार पडते। त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जे काही अटी शर्ती निकष आम्ही लावलेले आहेत, उदाहरणार्थ 2019चा जो शेतकरी आहे तो जवळपास 12,90,000 शेतकरी त्याच्यामध्ये अटकलेले आहेत आणि 5 कोटी काही लाख एवढा पैसा त्याच्यावर हेडवर यायचा आहे। तर त्या बाबतीत ते सकारात्मक दिसतात की जे 50,000 रुपये आम्ही त्यांना अनुदान देतो आणि 1.5 लाख रुपये त्यांनी भरावे 2027 पर्यंत, या काही ज्या अटी आहेत ह्या आम्ही कमी करू असा एक सकारात्मक पैलू आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे। पण सरकार जर असं समजत असेल की आम्ही वेळ काढूपणा घेऊन जाऊ आणि मग पुढे कर्जमाफी घेऊन जाऊ, तर मी नम्रपणे सरकारला या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सांगू इच्छितो की आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी जमा झालेलो आहोत। शेतकऱ्यांची मुलं आम्ही, आमचा बाप शेती पेरते, आमच्या बापानं शेती पेरल्यानंतर त्यात किती लागत लागते, किती पैसा टाकतात हे आम्हाला माहीत आहे आणि तो शेतीमाल विकल्यानंतर आम्हाला किती पैसे मिळतात त्याचा हिशोब आम्हाला माहीत आहे। आम्ही ना ते हिशोब केलेला आहे आणि आम्ही कर्जमाफी नाही मागत। तुम्ही ना आम्हाला गेल्या 2017 पासून कर्जमाफीनंतर किती शेतीमालामध्ये लूट केली, आमच्या लूटमार केली, त्याचा परतावा आम्ही सरकारला मागतोय। आम्ही माफी नाही मागत, कर्जमुक्ती मागतो आणि जर सरकार ते देत नसेल तर आम्हाला बेरीज वजाबाकीचा गणित माहीत आहे। देवेंद्र भाऊ फडणवीसने हे समजू नाही, त्यांना आकड्यामध्ये चांगलं मांडता येते, आकड्यामध्ये चांगले मोठे आकडे दाखवता येतात, त्यांना चांगल्या टाळ्या पिटवून घेता येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये, पण कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या जी.आरमध्ये जो काही प्रवीण परदेशी यांची समिती आहे ते अधिकृतपणे डिटेल्स ते द्यायला तयार नाहीत, प्रेसच्या समोर ते यायला तयार नाहीत। माझी विनंती आहे की उद्याच्या मीटिंगमध्ये, पुण्याला जी काही आमची मीटिंग होत आहे त्या मीटिंगमध्ये माननीय कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि स्वतः देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी यावं आणि आकड्यामध्ये आमच्याशी चर्चा करावी। आम्ही शेतकऱ्याची पोरं, आम्ही त्यांना सांगतो कसं कर्ज माफ होतं। जर त्यांनी आमचं उद्या ऐकलं नाही तर आम्ही महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभा आणि इतर जनसंघटना सोबत घेऊन या सरकारला सोळो की पोळो केल्याशिवाय राहणार नाही। या आज जी.आरचं दहन केलं, उद्या या सरकारचं दहन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने देतो। थांबतो। इन्कलाब जिंदाबाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।